हा राकेट देश मराठी, नवरत्नांची खान. इथेच जन्मले सत्यासाठी शिवरायांचे प्राण. इथेच जन्मले नेहरू आमुचे महान. नमस्कार मंडळी. नोव्हेंबर महिना म्हटलं की आठवतं ते 14 नोव्हेंबर, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. आपल्या सर्वांना माहीत आहे की पंडितजींना गुलाबाची फुलं आणि लहान मुलं खूप आवडायची. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस आपण बालदिन म्हणून साजरा केला जातो. तर यावेळेस जसं की मी वेगळ्या वेगळ्या विषयांवरती माझ्या कल्पनेप्रमाणे पत्र लिहित असते, तर पंडित नेहरूंच्या जन्मदिवसानिमित्त, जयंतीनिमित्त मला अशी एक मनामध्ये कल्पना आली की पंडित नेहरूंच्या वेळेस जी लहान मुलं असतील तर ती आपल्या अगोदरची एक पिढी असेल. म्हणजे जसं की आपल्या आईवडिलांची पिढी असेल, तर त्यावेळेस कसं की शाळेचं एवढं म्हणजे दडपण मुलांवर नव्हतं, किंवा स्पर्धा परीक्षा किंवा मोबाईल नव्हते, प्रसारमाध्यमं नव्हते. तर त्यामुळं ती मुलं ती अजिबात दडपणाखाली नसतील, तर ती एकदम अशी स्वच्छंदी फुलपाखराप्रमाणे बागडणारी मुलं असतील आणि ती पंडित नेहरूंना खूप आवडत असतील. तर आजच्या जर मुलांकडे आपण पाहिलं तर ती तितकीशी रिलॅक्स मुलं दिसत नाहीत, कारण त्यांना खूप म्हणजे अभ्यासाचं दडपण, वेगळ्या वेगळ्या स्पर्धा असतात, किंवा मग राहिलेल्या वेळ ते मोबाईलमध्ये व्यस्त असतात. तर अशा मुलांना पाहून किंचितसे पंडित नेहरू नाराज होत असतील का, तर अशी माझ्या मनामध्ये एक शंका आली. आणि मग मनाने एक कल्पना केली की समजा पंडित नेहरू जर नाराज झाले तर त्यांना जर पालकांना काही उपदेश करावा वाटला तर ते कसं पत्र लिहितील पालकांना. तर चला आपण प्रत्यक्षात बघूया. माझ्या प्रिय बालकांच्या जबाबदार पालकांनो, माझ्या जयंतीनिमित्त बऱ्याच जणांनी माझ्या आवडीची गुलाबाची फुलं माझ्या स्मृतीला वाहिली. खूप छान वाटलं. पण माझ्या आवडीच्या मुलांचं काय? गुलाबाप्रमाणेच टवटवीत दिसणारी माझी आवडती लहान मुलं मला काहीशी कोमेजल्यासारखी वाटली. आणि याला जबाबदार आहात तुम्ही. हल्ली मूल थोडं तोल सावरायला शिकलं, अंगणात दुडू धावायला लागलं की त्याची पावले तुम्ही वळवता प्ले ग्रुपकडे, आणि मग तिथून थेट शाळेत. पाठीवर अवेळी आलेल्या वजनदार दप्तराच्या ओझ्याखाली त्याचं बालपण पार चिरडून गेले आणि नकळत मोठेपण त्याच्या नशिबी आले. शाळेचा अभ्यास, ट्युशनचा अभ्यास, न पेलवणारे प्रोजेक्ट, वेगवेगळ्या स्पर्धा आणि त्यात टिकून राहण्यासाठी चाललेली धडपड, या सगळ्यात तुम्हाला नाही वाटत का त्याचं बालपण निसटून चाललंय ते? अरे, बालपण हे माणसाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर पर्व असतं आणि ते फक्त एकदाच येतं, आणि तेच बालपण त्या मुलांनी एन्जॉय केलं पाहिजे. काळानुसार बदल हा मलाही मान्य आहे. शिक्षण पद्धतीत बदल झाला तर तुम्हालाही तो मान्य करावाच लागेल. मुलांना तेवढी मेहनत घ्यावीच लागेल. पण हे सगळं करता करता मुलांचं मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत चाललंय, याचंही थोडं भान ठेवा. जरा कुठे वेळ मिळाला की ही मुलं मोबाईल घेऊन बसतात. छोट्या छोट्या मुलांमध्ये आजकाल डोळे दुखणे, चष्मा लागणे, केस पांढरे होणे हे प्रकार दिसायला लागले. आणि तुम्हाला तुमच्या बिझी शेड्यूलमधून मुलांकडे लक्ष द्यायला वेळ कुठे? पूर्वी आई मुलाला जवळ घेऊन चिव काऊचे घास भरवायची. आजी आजोबा त्यांना साधू संतांच्या, राजा राणीच्या गोष्टी सांगायचे. त्या बोधकथा ऐकून त्यांना प्रेरणा मिळायची. अंगाईचे सुरेल सूर ऐकत ते मूल शांतपणे झोपी जायचं. पण आता सगळंच वेगळं आहे. बहुतेक मुलांच्या बरोबर आजी आजोबा राहत नाहीत. आई बाबा दोघंही जॉबला असतात. त्यामुळे जेवण बनवण्यापासून शाळेत सोडण्यापर्यंत ही सर्व कामे कामवाली मावशीच बघते. आई दिवसभर ऑफिसमध्ये आणि रात्री मोबाईलमध्ये बिझी. बाबा सकाळी ऑफिसला निघतात तेव्हा मूल झोपलेलं असतं, तर रात्री उशिरा घरी येतात तेव्हा सुद्धा ते मूल झोपलेलं असतं. मग मुलाने टाइम स्पेंड कोणाबरोबर करायचा? म्हणून नकळतपणे हे मूल मोबाईलच्या आहारी जातं. मोबाईल हाच त्याला जवळचा मित्र वाटतो आणि त्याचे दुष्परिणाम आपण पाहतच आहोत. मुलांच्या उज्ज्वल भविष्याची उतुंग स्वप्ने पाहणाऱ्या माझ्या प्रिय पालकांनो, तुमची मुलं तुमच्यापासून दुरावत चालली आहेत याचं भान ठेवा. कधीतरी खास त्यांच्यासाठी वेळ काढा. त्यांना मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात मिसळू द्या.
एकमेकांचा खाऊ शेअर करू द्या, अगदी घाम येईपर्यंत मैदानात खेळू द्या, कधीतरी गावाला घेऊन जा, मुलात मूल होऊन त्यांच्याबरोबर खेळा, गावच्या ऊन वाऱ्यात फिरू द्या, गावच्या मातीत त्यांचे पाय माखले तरच त्या मातीची माया त्यांना कळेल आणि मातीशी त्यांचे नाते घट्ट होऊन जाईल. नात्यातली गोडी, प्रेम, जिव्हाळा हे शब्द त्यांच्यापर्यंत पोचवा. आजी आजोबांचा त्यांना लळा लागू द्या. मग बघा ही मुलं किती खुश राहतील, फुलपाखरासारखे बागडतील आणि उत्तम यश संपादन करतील. तुमची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आकाशाला गवसणी घालतील आणि त्यांचे आयुष्य खूपच सुंदर होऊन जाईल. आणि मग जेव्हा ही मुलं माझ्या प्रतिमेसमोर येतील तेव्हा ती गुलाबाच्या फुलांपेक्षाही जास्त सुंदर वाटतील. धन्यवाद.